महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास आता अवघे काही तास शिल्लक उरलेले आहेत। एक्झिट पोलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काय असतील याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत। आपल्या सोबत आहेत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत। राऊत साहेब, शिवसेनेचा नेमका काय अंदाज आहे? अंदाज एकच आहे की आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि कोणाच्याही मदतीशिवाय, कुबड्यांशिवाय शिवसेना महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल आणि नव्या सरकारचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील, यापेक्षा कुठलाही अंदाज आमच्याकडे नाही। भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, 125 पर्यंत जर भाजपचा आकडा राहिला तर अशा वेळेस सहकार्याची अपेक्षा किंवा जुने मित्रपक्ष किंवा अन्य काही पर्यायांची चाचपणी भाजपकडून होऊ शकते। शिवसेना अशा परिस्थितीत भाजपला सहकार्य करण्यास तयार होणार का? तुम्ही म्हणता 125 जागा मिळतील, स्वागत आहे, पण आम्हाला सुद्धा 175 जागा मिळतील। एक चांगला विरोधी पक्ष म्हणून आम्हाला हवा आहे, मी स्वागत करतो। 120 जागांचा अंदाज जर असेल तर या महाराष्ट्राला एक उत्तम विरोधी पक्ष मिळेल। खडसे म्हणतात युती साता जन्मासाठी नव्हती, राजकीय विचारांवर आधारित होती, हे त्यांचं विधान आहे। तुम्ही कसं पाहता? नाही, एक मोठं तत्त्वज्ञान आहे हे विधान, नसून एक चांगलं तत्त्वज्ञान आहे। राजकारणामध्ये नाती नसतात, भावना नसतात, असं एक तत्त्वज्ञान, विचार नसतो, एक अशा प्रकारचं खूप चांगलं तत्त्वज्ञान खडसे साहेबांनी सांगितलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप सत्ता स्थापन करेल अशा पद्धतीचं एकूण चित्र दिसतंय आणि भाजपकडे मुख्यमंत्री पदासाठी अनेक नावं पुढे येत आहेत। यात आघाडीवर आहेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव, खडसेही स्पर्धेमध्ये आहेत, तेही स्वतः प्रयत्न करत आहेत। आणखी एक नाव येते पंकजा मुंडे पालवे यांचं। शिवसेना संपूर्ण या परिस्थितीकडे कसं पाहते? नाही, शिवसेना अजून या परिस्थितीकडे पाहतच नाही आहे, कारण शिवसेनेच्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात विचार करते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटरवर त्यांचं विधान किंवा भूमिका मांडली होती की राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय कोणाचं सरकार बनणार नाही किंवा आम्ही किंग मेकरच्या भूमिकेत असू। या ट्विटरवरती राज्य चालत नाही आणि मतदान होत नाही, मतपेटीतून काय बाहेर पडणार हे तुम्हाला ट्विटरवरती सांगता येत नाही। स्वतः प्रफुल्ल पटेल निवडणूक हारलेले आहेत, ट्विटरची एवढी ताकद असते, ते गोंदियामध्ये ते जिंकले असते। तुम्ही असं म्हणतात की स्वबळावर शिवसेनेची सत्ता स्थापन होईल, भाजपही म्हणते की स्वबळावर भाजपची सत्ता स्थापन होईल। भाजपकडे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक जण आहेत। शिवसेनेची जर स्वबळाची सत्ता असेल तर राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल? अर्थात उद्धव ठाकरे। हे होते शिवसेना नेते संजय राऊत। यांच्या दाव्यानुसार शिवसेनाच महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करेल आणि या सत्तेचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।